कसा झाला बुधाचा जन्म या चौथ्या ग्रहाचा, चौथा ग्रह बुध. आपण सर्व श्रोतेजन सर्व इंद्रियाचे कान करून आपण शांत बसून एक निष्ठेनं श्रवण करायचं. एकदा दक्ष राजाने खूप मोठा यज्ञ मांडला. देवा भाऊ, हा यज्ञ कशासाठी? यज्ञान भवति प्रजन्य, यज्ञात भवति प्रजन्य, अन्नन भवति भूतानि, यज्ञ कर्म समद्भव. यज्ञामुळे पाऊस पडतो. पाऊस जो पडत असेल तो यज्ञामुळे. आणि म्हणून कुठलीही प्राणप्रतिष्ठा असेल, वास्तुशांती असेल, कुठलंही पहा तुम्ही आपल्याकडून यज्ञ करून घेतात ब्राह्मण देवता आहे का. या यज्ञामुळे पाऊस पडतो. आणि पाऊस पडल्यामुळे अन्नन भवति भूतानि, त्याच्यापासून अन्न तयार होतं. आणि मग सगळे जीव आहे का नाही त्यावर संतुष्ट होतात. आणि म्हणून यज्ञ केल्यामुळे पर्जन्य पडतो, म्हणजे पाऊस पडतो देवाव. आणि म्हणून ही यज्ञ परंपरा आहे देवा. दशरथाने पुण्य केले कोट्यान कोटी, म्हणून श्रीराम आले पोटी. टाळे वाजवाय. यज्ञामुळे काय होत नाही देवा हो. हा जो यज्ञ मांडलाय, यज म्हणजे देणे. यज्ञासाठी आपण जे जे योगदान दिलं देवा हो, ते दिल्यानंतर जसं चेंडू भिंतीवर फेकल्यानंतर जेवढे आपण जोराने फिरू तेवढ्या वेगानं आपल्याकडे येणार आहे. जे जे आपण याच्याकडे देव या यज्ञात देऊ हवीर द्रव्य, ते भगवंताला पोहोचल्या जातं द्यावं. आणि म्हणून भगवंत संतुष्ट होतो द्यावं. या ठिकाणी महामृत्युंजय या भगवान शंकराला प्रसन्न करून घ्यायचं आहे. कारण भगवान नीलकंठेश्वराचा या ठिकाणी मंदिरात नवग्रह देवता स्थापना करायची नाही, सप्तऋषीची स्थापना करायची आहे की नाही, देवतांची स्थापना करायची. आणि म्हणून भगवान शिवाला प्रसन्न करून घ्यायचं आहे. आणि म्हणून यज्ञ मांडला देवा हो. त्यात सर्व देव ऋषी मुनी सर्व आले. यज्ञासाठी सगळ्यांनी यायला पाहिजे द्यावं. तिथं आमंत्रण देण्याची गरज नाही द्यावं. जिथं सत्कार्य आहे, जिथं धर्म कार्य आहे, जिथं पुण्य कार्य आहे, तिथं तुम्ही म्हणायला नाही पाहिजे का आम्हाला नाही बोलवलं आणि आमचं नाव नाही टाकलं, आमचं हे नाही केलं. देवा हो, ही जी यज्ञ सेवा आहे, ही धर्म कार्य आहे. या धर्म कार्यात आपण स्वतः होऊन आलं पाहिजे. मग ते अनंत पटीनं तुम्हाला फळ भेटेल. आणि म्हणून सगळी मंडळी आली, सगळी मंडळी आली. ते सगळं आणि पूर्वी ऋषीमुनींना पत्नी असायच्या, देवांना सुद्धा आहे की नाही पत्नी असायच्या. सगळे आपल्या पत्न्यासह विमानासह त्यांचे वाहनं घेऊन आले. आणि सगळे आल्यानंतर यज्ञ चालू झाला. मस्त यज्ञ चालू झाला. आता जसं आपला यज्ञ चालू झाला तसं यज्ञ चालू झाला. आणि देवा हो, या यज्ञामध्ये सगळ्या देवांचं गुरु बृहस्पती, त्यांची जी पत्नी आहे तारा, तया काय का मस्त सगळ्या तारा आलेल्या या ठिकाणी. तारा, त्या बृहस्पतीच्या पत्नीचं नाव काय पाठ करा, तारा. ती पण आली आणि ती सगळ्या स्त्रियापेक्षा सुंदर होती. आणि त्यात चंद्र त्यापेक्षाही सुंदर. आता सुंदर म्हणलं अर्थात दृष्टी जातेच आहे की नाही, डोळे जाणारच आहे की नाही. आणि म्हणून तारा तिने चंद्राला पाहिलं यज्ञात. बरं का, यज्ञ चालू आहे. किती दिवसाचा यज्ञ चालू आहे. मस्त यज्ञ चालू आहे दररोज आहे की नाही. दररोज अन्नदान, भजन, कीर्तन, प्रवचन. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नारायण यज्ञ नारायण, लक्ष्मी नारायण नारायण
यज्ञ चालू आणि इकडं 9 ग्रहापैकी भगवान चंद्र फार सुंदर चंद्र फार सुंदर आहे बरं का. आणि तारेच्या मनात बसले. यज्ञ चालू आहे पण तिला वाटलं करती सुख मला या चंद्राकडून मिळालं पाहिजे. देवा होतं असं कधी कधी. तुम्हाला सांगितलं ना काल, वासना आशा आणि इच्छा माणसाच्या कव्हा जागा होईल है की नाही, कव्हा तोंड काढतील सांगता येणार नाही. आणि म्हणून त्या ताऱ्याला चंद्र फार आवडला. आता ही गुरुपत्नी, बृहस्पती म्हणजे गुरुग्रह, बृहस्पती म्हणजे गुरु. पण त्या तारेचं चंद्रावर खूप प्रेम जडलं आणि लगेच सांगितलं की मला रतिसुख घ्यायचं आहे. त्या यज्ञामध्ये त्यांच्या असण्याकडं त्यांचे नाही का खोल्या असं काही राहायची जागा असतं, ते रतिसुख घेतलं देवाला हे करून घ्यायचं. तुम्हाला सांगितलं ना, एक नवग्रहाची कथा कशासाठी ऐकायची की हे देवाला करून घ्यायचं आहे. आणि म्हणून कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. देव काय करणार नाही, कोणाकडून काय करून घेणार नाही किंवा स्वतः काय करणार नाही, असं त्याला कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम राहील ना ध्यानात. संस्कृतमधून आहे, थोडं जड जाईल पण मग बरं. ते देव काय करून घेणार सांगता येत नाही पण तुम्ही. आणि दोघांचा संग झाला देवा आणि त्यांच्यापासून आहे की नाही मुलगा झाला तो बुध. टाळ्या वाजवा. आता गुरुची पत्नी तारा आणि इकडं चंद्र भगवान. जिथं चंद्र, तुम्हाला सांगितलं चंद्र प्रसन्न आहे, तिथं काय आहे बाबा, काय आनंद आहे, काय प्रेम आहे. आणि त्यांच्या प्रेमातून जो प्रगट झाला तो बुध ग्रह. त्या प्रसंगी त्याच्यानंतर इंद्राने खूप चंद्र भगवंताला म्हणजे सांगितलं का तुम्ही असं करायला नव्हतं पाहिजे होतं. गुरुपत्नी ही आईप्रमाणे असते, असं करायला नव्हतं पाहिजे होतं. खूप सगळं सांगितलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही. वाऱ्यात आरती आणि रागात शांती. एखाद्याला राग आलाय त्याला म्हणलं ना शांत होय, ती अजून भडकतं आहे की नाही. वाऱ्यात आरती, वारं सुटलेलं आहे आणि त्याच्यात आरती राहू शकत आहे का नाही. आणि रागात शांती, राग आलं त्याला शांत होय म्हणलं शांत राहणार नाही. आणि म्हणून काही उपयोग नाही झाला. असो त्यानंतर ब्रह्मदेवाने त्या मुलाचं नाव म्हणजे बुध ठेवलं, कारण बुध ठेवलं. आणि आईवडिलाची परवानगी घेऊन हे बुध महाराज बुध म्हणजे बुद्धिवान. इकडं लक्ष द्या देवा, बुध म्हणजे बुद्धिवान. हे असे बुद्धिवान चातुर्यवान असते ना हे सगळे मंडळी. लहानपणीच जसं उपजतात ज्ञानी, माऊलीचं वर्णन केलंय, हे वर्म जाणून अगदी लहानपणापासूनच आहे की नाही. योगी आहे की नाही, योगी चांगदेव, योगी जनार्दन स्वामी, निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी. लहानपणापासून हेच लवकर उठायचं, स्नान करायचं, पूजा करायची, नगर प्रदर्शन. इकडे लक्ष द्या हे उपजतच योगी असतात, बुद्धिवान असतात. आणि म्हणून जनार्दन स्वामी अगदी बालपणीच नगर प्रदक्षिणा पहाटीच हातात टाळ घेऊन, झेंडा घेऊन आहे की नाही, पंचरत्न हरिपाठ, भागवताचं पठण, पंढरीची वारी, अगदी बालपणापासूनच तपश्चर्या, स्मशानभूमीत जाणं, स्नान करून भगवान शिवाचं ध्यान करणं, तपश्चर्या करणं. आणि म्हणून हे लहानपणीच आणि महान असतात त्या. आणि म्हणून बुध महाराज हा बुध ग्रह काशीमध्ये गेले. प्रत्येक ग्रहाने भगवान शंकराची तपश्चर्या केलेली देव, हे एवढं ध्यानात ठेवा देवा. का भगवान शंकराच्या शरीरामध्ये 9 ग्रह बसले, सगळं सांगणार आहे. एक ग्रह कुठं आहे भगवान शंकराच्या. तुम्ही पिंडीची पूजा करताय, तिथं 9 ग्रह तुम्हाला सांगितलं.
तर नवग्रहाची पूजा केलेली आहे. भगवान शंकराची पूजा केल्यानंतर सगळ्या ग्रहांची पूजा केल्या जाते देव. आता इथं तर प्रत्यक्ष भगवान शंकर बी आहे आणि नवग्रह स्थापना होणारे देव. किती तुम्हाला पुण्याचं काम आहे. आणि म्हणून बुद्ध महाराज काशीला गेले, तपश्चर्या केली. काय तपश्चर्या केली असेल देव. माऊली म्हणताय ना, तपेविन दैवत विद्याविन प्राप्त गुजईन ही तो कोण सांगे. तप केल्याशिवाय आतापर्यंत कोणाला काही मिळत नाही देव. तपश्चर्या केली ना, जनार्दन स्वामींनी तपश्चर्या केली. अंदर सुल्ला त्याग मूर्ती मौन गिरी तपसान नाही खडतर करी अंदर सुनी नागेश्वरी प्रथम शिवालय शोधिले सद्गुरु चरणी सुमन केली देव. माऊली म्हणतात तपेविन दैवत, तसं त्याशिवाय दैवत प्राप्त होत नाही. इथं बुधाने काशीमध्ये जाऊन भगवान शंकराची पूजा केलेली. तुम्हाला सांगितलं काशीला गंगा आहे, ज्या शिवजी विचरण करते उस भूमी को काशी कहते. असं काशी विश्वनाथ आहे की नाही. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, विश्वनाथा. अशी खडतर अशी तपश्चर्या केली आणि तप केल्यानंतर दैवत प्राप्त होते. म्हणजे म्हणून भगवान शंकराने बुधाला दर्शन दिलं. प्रसन्न झाले देवा. हो, प्रसन्न झाले पाहिजे देव. संत आणि देव प्रसन्न झाले पाहिजे. नोट किया जाय बाई. आपल्या जीवनामध्ये कधी एखादे संत नाराज झाले नाही पाहिजे आणि भगवंत नाराज नाही झाला पाहिजे. त्यांच्यासाठी जे लागल ते, जसं प्रेमासाठी वाटेल ते, जसं आहे की नाही, तुझ्यासाठी काही पण, तसं देवासाठी काही पण ते नाराज झाले नाही पाहिजे. आणि म्हणून प्रसन्न झाले बुधावर आणि त्यांना नवग्रहामध्ये स्थान दिलं. का आता तुम्हाला नवग्रहामध्ये स्थान, म्हणून 4थं स्थान बुधांचं दिलेलं आहे देव. दिल्यानंतर भोलेनाथाने सांगितलं पर्जन्यवृष्टी तुझ्या अधीन राहील. हे पाऊस पडतो ना, तो बुधामुळे पडतो. आशीर्वाद दिलाय, वरदान दिलाय देव. कोण कोणाला काय दिलं देवाने. सगळं पर्जन्यवृष्टी तुझ्या अधीन राहील, पाऊस पडण्याचा तुझ्या अधीन राहील. म्हणून जो बुधाची सेवा करेल या बुध ग्रहाची, तर पाऊस पडतो देव. आणि म्हणून असा वर दिला. आणि अजून दुसरा वर असा दिला का तुझ्या सेवेनं मूर्खही पंडित होईल. कारण बुध बुद्धिवान आहे ना. एखादा मूर्ख असेल तू सुद्धा पंडित होईल. एवढं वरदान भगवान शंकरांनी दिलं. आणि तुझ्यामुळे या मानवांचा, सकल मानवांचा संसार सुखाचा होईल. केवढा आशीर्वाद दिला हो. हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी किती तपश्चर्या केली असेल बुधाने. आणि म्हणून 4था ग्रह आहे. 4था म्हणजे 4 पुरुषार्थ आहे ना, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. आणि म्हणून 4था ग्रह बुध आहे. असा आशीर्वाद बुधाने प्राप्त केला देवा हो. त्यांचा मंत्र आहे. तुम्हाला सांगितलं ना काल, बाबाजींनी असे मंत्र आणून ठेवले. ओम, जे बाबाजीने गायत्री काढले ना, त्याच्यामधलं गायत्री मंत्र झाल्यानंतर बीज मंत्र आहे. त्याच्यात क्राम क्राम क्रीम घेऊन आहे ना दादा, त्याच्यामधलं आहे ओम ब्राम ब्री ब्रो सहा बुधाय नमः. ओम ब्राम ब्री ब्रो सहा बुधाय नमः. बाबाजींच्या विधीत आहे ब्रह्म ब्राम ब्रीम ब्रीम ब्रो. हे बुधाचं मंत्र.
हा याचा जर 9,000 जप केला तर याका मुलं असो मुली असो आणि कोणाला बुद्धी लागतीच ना, म्हातारे जरी झाली तरी बुद्धी लागत आहे का नाही? बघा, नाही पाणी घालता आलं बुधाला निदान नमस्कार तर करता येईल, मंदिरात द्यावं. केवढं मोठं काम करतायत भक्त मंडळ द्यावं, सातपूर भक्त मंडळ, निलकंठेश्वर महादेव भक्त मंडळ. हां, हजारो नाही लाखो लोकांचं कल्याणासाठी. आणि या ठिकाणी नवग्रह स्थापना होते. देव फार पुण्याचं काम. याच्या 10 वर्ष अगोदर आम्ही सांगितलं होतं, इथं मोकळं होतं पटांगण. म्हणलं 10 दिवस परमश्रद्धेय स्वामी माधवगिरीजी बाबांचं नवग्रह आहे ना, तर 9 दिवस सत्संग होईल. बाबा तेव्हा खाली बसून प्रवचन करायचे. 9 दिवस प्रवचन होईल, 9 दिवस अन्नदान होईल आणि मोठा सोहळा होईल. पण मंडळीने ऐकलं नाही. द्यावं ऐकायला पाहिजे. ठीक आहे, काय हरकत नाही, लेट बट थेट आहे का नाही? कालाय तस्मे न का. आणि म्हणून आता तरुण भक्त मंडळे का होईना, ऐका सगळी मंडळ सर्व जवळजवळ सातपूरचे निलकंठेश्वर भक्त मंडळ द्या हो. आणि मनावर घेतलं द्या हो. आणि तेव्हापासून बाबा नाराज होते, तर आता तुम्ही स्थापना करायला काढले. आणि बाबांना सांगितलं का अशा असे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आहे आणि अशी अशी नवग्रहाची स्थापना आहे, सप्तऋषीची स्थापना आहे, आपल्याला यावं लागन. बाबांनी हाव म्हणले, टाळ्या वाजवा द्यावा. संतांना प्रसन्न करा देवा हो. जगाच्या कल्याणा संतांची भूती, देह कष्टती परोकार. जगाच्या कल्याणा संतांची भूती, जगाच्या कल्याण संतांचे विभूती. जनार्दन स्वामी जैसे संत आले जगती. जनार्दन स्वामी जैसे संत आले जगती. मूर्ती हो मूर्ती पौनगिरी मुनीची. मूर्ती हो मूर्ती पौनगिरी मुनीची. बघता मुख मन वाटे शांत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि म्हणून अशा पद्धतीनं बाबाजीने मंत्र काढला द्यावं. 9,000 जप जर केला ब्राम ब्राम ब्रीम ब्रीम ब्रो आहे की नाही, तर आणि चंद्राची गायत्री आहे ओम. भगवान चंद्रापासून झाले ना बुध, म्हणून चंद्रसुताय विद्मये रोहिणी प्रियाय धीमहि तन्नो बुध प्रचोदयात. हा जो बुध आहे तो गणपती स्वरूप आहे. चांगला ऐका द्यावं, गोड ऐका, कधी ऐकायला भेटणार नाही द्यावं. भगवान गणपती स्वरूप आहे आणि शांत प्रिय आहे. बुध हा ग्रह सगळ्या ग्रहामध्ये शांती प्रिय आहे. आणि म्हणून जी शांती मंडळे हा असे शांत आहे ना, शांती ज्यांना शांतीप्रिय आहे, शांत स्वभावाचे. आमचं मुलगा ना बाबा लई शांत आहे, समजून घ्यायचे. गणपती स्वरूप हे बुध आहे, बुध आहे. बुधाचा स्वभाव काय शांत. आणि म्हणून असं भगवान बुधाचा महिमा आहे. या बुधाची 2 राशी आहे. तुम्हाला सांगितलं ना, प्रत्येक ग्रहाच्या राशी आहे. सूर्य ग्रहाची रास सिंह रास आहे. चंद्रग्रहाची रास आहे कर्क रास आहे. मंगळ या ग्रहाची 2 राशी आहे, मेष आणि वृश्चिक. काल पाहिलं आपण. आणि त्यानंतर बुधाची रास आहे कन्या आणि मिथुन. ज्यांची असेल त्यांनी पाहून घ्या, आहे की नाही. जे जे कन्या राशीचे आहे, मिथुन राशीचे आहे, त्यांनी आपल्या जीवनामध्ये ते इतके महान होऊ शकतात. पण एक दोष आहे प्रत्येक राशीमध्ये. तुम्हाला दोष सांगितला काल. आज बुध राशीचा दोष आहे असा आहे की नको तिथं डोकं घालून बसतात. म्हणजे जिथं घालायचं तिथं, जिथं डोकं घालायचं तिथं घालत नाही, आहे का नाही. जिथं बोलायचं तिथंच बोलायला पाहिजे की नाही.
नको तिथं बोलणं, नको तिथं डोकं घालणं, हा दोष आहे. आणि म्हणून योग्य ठिकाणी बोलावं, चांगलं बोलावं, हे बुधाचं काम आहे द्यावं. आणि म्हणून हा दोष आहे. या राशीनं जर चांगलं बोललं, कारण तुमचा बुध स्वामी बुध आहे, बुद्धिवान आहे. बुद्धिवान माणसाने असं बोलू नये, आहे की नाही. चांगलं बोलावं नेहमी. कोणाला बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. किती गोड आहे बा असो. आणि म्हणून कन्या राशीनं नको तिथं डोकं घालू नये, योग्य बोलावं. कन्या राशीनं फार चिडचिड असते रे रात. आपल्या घरात कोणी चिडचिड करत असेल ना, समजून घ्यायची कन्या रास. लक्षात येते बरं. कन्या रास. इकडे तिकडे बघू नका, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आम्ही तुमच्याकडे पाहतो, तुम्ही आमच्याकडे पाहिलं पाहिजे. आय लुक टू यू, यू लुक टू मी. कन्या राशीनं नको तिकडं डोकं घाललं पाहिजे, एवढंच दोष आहे त्याच्यात. चांगलं बोलावं, मग पहा तुम्ही द्यावं बुधराज कशी उठून दिसते. आणि मग कसं काम होत नाही पहा. जनार्दन स्वामी सांगायचे, बाबा माझं कामच होत नाही, बाबा माझं मी कोणतं काम घेतलं ना सगळं उलटं पालटच होतं. हा उलटं पालटं करतो म्हणून उलटं पालटं होते की नाही. आणि म्हणून कधी चांगलं बोला. आणि मिथुन राशीचं, मिथुन म्हणजे इथून तिथून गडबडच. आईच्या गर्भात मिथुन रास जर आली म्हणजे मिथुन का म्हणून 7व्या महिन्यातच बाहेर. ज्यांना ज्यांना 7व्या महिन्यात पोरग झालं समजून घ्यायचं हे मिथुन राशीचं आहे. खायचं सुद्धा चेंज व्हायचं. सकाळी ही भाजी, संध्याकाळी दुसरीच भाजी पाहिजे. सकाळी हे तर संध्याकाळी वेगळंच पाहिजे. डांगर जर मला डांगर नाही आवडत, तेच केलं डांगर. मला भोपळं नाही आवडत, मला कारलं नाही, मला हे नाही आवडत, मला ते नाही आवडत, मला हे आवडतं. नेहमी बदल पाहिजे, बदल पाहिजे मिथुन राशीला. कारण 2 राशीचे स्वभाव आहे ना. नेहमी बदल पाहिजे द्यावं. स्वतःला समजतो मिथून आणि कपडे आणतो इथून तिथून. विनोदाचा भाग सोडा द्या. कपडे तेवढं पाहते मी, सगळं चेंज राहतं त्याचं, सगळं बदल राहतं त्याचं, कायम बदल राहतं. सकाळी याच्या संघ राहील, संध्याकाळी दुसऱ्या संघ राहील. कळलं का. 4G लागते बरं का कळायला. असो. तर त्या मिथुन राशीनं जास्त बडबड करू नये, जास्त बोलू नये. कारण बुध ज्यांचा स्वामी ना, त्यांना ते उपजात ज्ञान जर असतं म्हणून ते कोणाला बी सांगायला जास्त बडबड करतात. मग आपण नाही कोणतं नको बडबड करू रे. तो मिथुन राशीचाच असला पाहिजे. पण एक आहे, कुठं प्रवासाला तुम्हाला जायचं असेल आणि एखादं आपल्याला गाडीत झोप येते ना. आमच्या बाबांनी सांगितलं काल, कोणी बोलायला तयार नाही. गाडीत जर सगळे कुंभ राशीचेच असेल तर मडकं येते. कुंभ म्हणजे मडकं आहे का नाही. ते कायला बोलन. कोणी हात लावलं तरच बोलन ना, कोणी वाजवलं तरी वाजल. असं गाडीमध्ये प्रवासाला जायचं असेल तर मिथुन राशीचा माणूस किंवा मुलगा बरं का. आपल्या घरात मेरा नाम जोकर, कोणतरी जोकर म्हणून किंवा नाही का बडबड करणारा माणूस गाडीत बसायचं. मग पहा तुम्ही गाडीत बसल्यानंतर लगे अख्ख्या जेवढे बसले त्यांचा डाटा काढून घेईल सगळं. एसटीत जरी बसले ना, कुठले बाई तुम्ही सांगितले इडल्या बरं किती मुलं आहे, काय मुलं आहे, लग्न झालं काय, हे झालं काय, ते झालं, अख्खं त्यांचं सगळं सांगत बस. एसटीवाल्याकडे गेले ना, औरंगाबाद संभाजीनगर किंवा नाशिक सातपूर गाडी केव्हा आहे की नाही. इकडं शिबेस कवा ही कवा ते कवा सगळं पार डोकं उठाल करून टाकते. तर सांगत तात्पर्य मिथुन राशीनं तेवढा दोष घातला मग चांगलं आहे सगळं. जास्त बोलू नये, जास्त बडबड करू नये. असं असू द्या. भगवान बुध म्हणजे गणपती बाप्पा आहे की नाही. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना, गजानना गजानना पार्वती नंदन गजानना. ज्यांच्या राशीमध्ये हा बुध आहे आणि शुभ आहे, शुभ आहे तर देवा हो, ही जी मंडळी वैद्यकीय क्षेत्रामध्ये जेवढे डॉक्टर आहे बुद्धिवान, ते बुध ज्यांना बुध चांगला आहे त्यांना द्यावं. ज्योतिष जाणणारे, जास्त ज्योतिष जाणणारे नाही काही भविष्य सांगणारे, हे सगळे बुधाचेच बुध ज्यांचा
बुध त्याचा चालला चांगला राहतो द्यावं. आणि म्हणून ही जी मंडळी ना, ज्यांचं बुध चांगलं आपल्या पत्रिकेमध्ये, बुधग्रह चांगला आहे, ते मंत्र तंत्र यंत्र हे सगळं ज्योतिष हे सगळं द्यावं. हस्तरेषा पाहणारे ही सगळी मंडळी असतात. वकील आहे की नाही, आपण म्हणतो काय जसा वकील बोलतो आहे की नाही. आपले जनार्दन स्वामींच्या जीवनचरित्रामध्ये भाऊ पाटील आलेले द्या. आमच्या बाया भजन म्हणतात, जनार्दन स्वामींच्या आश्रमात कसा कंदील डोलतो. आणि जनार्दन स्वामी पुढे त्याचे भाऊ जसा वकील बोलत होते ते बाय खूप सुंदर ऐका रुक्मिणी जसा वकील बोलत. ते भाऊ खूप प्रवचन भारी करायचे. मग त्यामुळे मग त्यांनी ते सांगायचं की बुध ज्यांचं आहे ना ते प्रवचनकार, सुंदर असं प्रवचन आहे की नाही. भाषण प्रवचन मस्त वकिली हे ते सगळं द्या हो. ज्ञानवंत असतात, सांगायचं तात्पर्य काय. आणि म्हणून भगवान चंद्राने या बुधाचा इकडे लक्ष द्या हो, कोणाचा अपमान करू नका. बुधाचा तर अजिबात करू नका, बुध राशीचा तर अजिबात अपमान करू नका, लय फळ भोगावं लागत. आपल्याला वाटलं की असं कसं होतं, तर ते बुध राशीचा जर कोणी अपमान केला, इकडं पहा, भगवान चंद्राने या बुध आता त्यांचाच मुलगा पण अपमान केला, तर त्या बुधाने लगेच चंद्राला शाप दिला, म्हणजे वडिलाला शाप दिला, जाय तू क्षयरोगी होशील. बुधाचा शाप काय? क्षयरोग. क्षयरोग झाल्यानंतर काहीच चालत नाही, द्या क्षीण होऊन जातं सगळं. आणि मग चंद्र भगवंताने बुधाला सांगितलं, अरे बाबा तुझे वडील मला माफ कर, हे कर. नंतर माफी मागितली तर काळा डाग आहे ना चंद्रामध्ये तेवढा राहिलेला नाही, बाकी सगळं माफ केलं आहे. म्हणून असा शाप घेऊ नका बुधाचा, आहे की नाही. जे बुद्धिवान लोक आहे म्हणजे विद्वान लोक आहे त्यांचा अपमान करू नका, द्यावं. आपल्याला तो शाप मिळत असतो, द्यावं. आणि मग ते भोगायला लागतो, मग लोक आपले भोगीत बसतात ते देव. आणि म्हणून हा जे बुधाचं कार्य आहे ना, कृषी कार्य आहे, जे शेती करताना उत्कृष्ट शेती देव हो. जनार्दन स्वामीचं जीवनचरित्र जर बघितलं, अहोरात्र जनार्दन स्वामींच्या चरित्रामध्ये बुध, दुसरी शिकलेली जनार्दन स्वामी, पण 4 वेद, 86 शास्त्र, 18 पुराण, सगळं ज्ञान का बुध चांगल्या पत्रिकेमध्ये शुभ आहे. म्हणून कष्ट करी शिव भक्ती करी भक्ता करी स्वामी जनार्दन सद्गुरु भजन करी दासय नित्य भजन करी दासय नित्य रात्रंदिवस कष्ट हो. संत सावताबाबाने शेती केली, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. संत सावताबाबांना सुद्धा त्यांचे अभंग आहे आणि त्यांना त्यांच्या पत्रिकेमध्ये बुध चांगला असल्यामुळे अनेक अभंग लिहिले. आणि कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, माझी माझी अवघी विठाई माझी अवघी मिठाई. लसूण मिरची कोथंबीर अवघा भरला, ऐक नाही झाला माझा हरी. ऊस गाजर रताळू अवघा झाला गोपाळू. सावतावाने केला मळा. सांगायचं तात्पर्य ज्यांच्या राशीमध्ये बुध चांगला आहे ते कृषी कार्य करतात. संत सावता बाबांनी
वंश उद्धेरेला माळियांचा, नामा म्हणे त्यांचा जन्म सुफल झाला आणि माळ्यांचा वंश उद्धरीला द्या हो. कृषी कार्य केलं तेच जनार्दन स्वामींनी. या सगळ्यामध्ये शेती जास्त केली असेल तर जनार्दन स्वामी. 75 वर्ष हो जनार्दन स्वामी कुठे? शेतावर. आणि तुम्ही कुठं? आलं का लक्षात? 4G लागतं बरं का कळायला. जनार्दन स्वामी कुठं? शेतीवर. डोंगरचे डोंगर सपाटीकरण केलं. लोकांनी अशी जमीन दिली जनार्दन स्वामींना जिथं काहीच येणार नाही, स्वप्न सुद्धा काही येणार नाही. पण जनार्दन स्वामींनी खडकाळ जमीन, पडीत जमीन श्रमदानाद्वारे साफसफाई केली. झिजवून देह केले श्रमदानात, माळरानावरती बाबा पिकविले मोती. माळरानावरती बाबा पिकविले मोती. माळरानावरती बाबा पिकविले मोती. निष्काम कर्माचा घेऊन दिवसा, श्रमदान केले रात्री आणि दिवसा. श्रमदान केले रात्री आणि दिवसा. श्रमदान केले रात्री आणि दिवसा. सत्यशील धर्माची पिकविले शेती, सत्यशील धर्माची पिकविले शेती. माळरानावरती बाबा पिकविले मोती. माळरानावरती बाबा पिकविले मोती. माळरानावर द्राक्षाच्या वेली अनेक फुलांच्या बागा लावल्या बाबांनी. जाऊन पहा देवा बाबाजीची जिडं जिडं शेती आहे तिथे तिथं काय आहे. अशी शेती केली. सांगायचं तात्पर्य कृषी कार्य करणारे आणि त्यांच्यावर बुध प्रसन्न होतं म्हणूनच कृषी कार्य केलं. हरित क्रांती म्हणतात त्याला, ती बाबाजींनी केली द्या हो. म्हणून बुध जर शुभ असेल तर असं घडतं आणि अशुभ जर असेल तर त्याला क्षयरोग होतो, तो बुद्धिहीन होतो. म्हणजे बुद्धीच चालत नाही. काय सांगायला पाहिजे द्या हो. तायाका मस्त व्रत करा, जप करा, तप करा, ध्यान करा, पूजा करा, तेव्हा बुद्धिवान मुलं जन्माला येतील. आता काल एक मुलगा बुद्धिहीन हे ते सगळं विचारलं. अनेक डॉक्टर पाहिले आणि विचारलं द्या हो का काय. या मुलाची पत्रिका जेव्हा काढली तेव्हा सगळे ग्रह एकाच ग्रहामध्ये सगळे नाही का ते जे कुंडलीमध्ये असते आणि बाकीचं सगळं कोरं, म्हणजे 30% त्याचं जीवन. मग आता काय करायचं? शेवटी आईनं सांगितलं काय करा गुरुजीनं जास्त घ्या पण आम्हाला काहीतरी सांगा, उपाय सांगा. उपाय असतो देवा. ताई अक्का सगळ्या गोष्टीवर उपाय आहे. आणि म्हणून त्यांनी विचारलं काय उपाय? म्हणजे काही नाही, आता याचं जीवन फक्त 30%, कारण कुंडलीने याची अशी आणि बुद्धी चालत नाही, काही समजत नाही, काही नाही. बुद्धीन देव हो. बुध अशुभ त्या पत्रिकेमध्ये, म्हणजे बुधच नाही ना. आणि मग काय बुद्धिवान, काय डोकं झालं किंवा काय होईल. मग काय करावं? काय नाही. आपल्या या महाराष्ट्रामध्ये कोणी जर सिद्ध पुरुष असेल, सत्पुरुष असेल, चांगले साधू असेल, त्रिकाल स्नान करणारे ब्रह्मचारी असेल, फलारी असेल, असे कोणी साधू आहे का? म्हणे आहे. परमश्रद्धेय योगी स्वामी माधवगिरीचे महाराज. ते म्हणे असे जर साधू असेल आणि त्यांच्याकडे जाऊन त्याला दर्शन घ्यायला लावा आणि ते जे सांगतील तरच याला जे पुढचं जे त्याचं जे जीवन आहे ते चांगल्यापैकी मिळेल. द्या हो. ते काल आले होते, टाळ्या वाजत द्या. काल आले, बाबांचं दर्शन घेतलं, बाबांनी प्रसाद दिला. तेव्हा हा रापा पडला. आपण नाही काही केलं, हलवलं सुद्धा नाही. पहा तुमच्या देखतच सत्य घटना आहे. आणि म्हणून त्यांना उपाय सांगितला देवाव का गणपती स्तोत्र 21 वेळेस वाचा. बाबा ते उपाय देतात द्याव. गणपती स्तोत्र 21 वेळेस दररोज वाचायचं. हनुमान चालीसा दररोज 21 वेळेस वाचायचा. आईनं बिन वडिलांनी बी, कारण मुलासाठी. आणि 21 वेळेस नवग्रह स्तोत्र वाचायचं. महर्षी व्यासकृत नवग्रह अनेक आपण दररोज मंत्र म्हणतो ते वाचायचं. आणि मग काय होईल ते देव सांगा तुम्ही. झाला का नाही उपाय? आणि म्हणून बुध जर अशुभ असेल तर अशा पद्धतीने येतं. इकडं लक्ष द्या. आणि म्हणून सुख, शांती, संपत्ती, आर्थिक, शारीरिक जर बुध जर चांगला नसेल तर हे सगळं मिळत नाही द्या हो. आणि म्हणून ज्यांचा बुधवारी जन्म, इकडे लक्ष द्या, ज्यांचा बुधवारी जन्म आहे माहिती राहू द्या, ज्यांचा बुधवारी जन्म आहे
ते शांत स्वभावाचे, चतुर, विद्वान, लेखक, ज्योतिष, चिकित्सक, टीचर, म्हणजे नाही का मास्तर वर लोक, जेवढी जेवढी मंडळी आहे, हां, ते बुधवारीच जन्म टीचर होता देह. आणि म्हणून असा अनेक बुधांचा ते आपल्याला पुढचा ग्रह पाहायचा आहे. या ठिकाणी बुधवारी कोणतंही कार्य शुभ करायचं असेल, बुधाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर गणपती स्तोत्र आहे की नाही. प्रथमम वक्रतुंडम च, आहे की नाही. पुढं काय काही नाही. प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावासं स्मरे नित्यम आयु कामार्थ सिद्धये. बस बस, आपल्याला पुढचं पाहायचं, सांगायचं तात्पर्य काय, टेस्ट म्हणून अशा पद्धतीनं स्तोत्र करा. ताई अक्का गणपती चतुर्थी करा, व्रत करा. आणि मग ती मंडळी कलाकार होतात, साहित्यकार होतात, अभिनेता होतात, आहे की नाही. अशा पद्धतीनं ते राहतं. आणि अजून बुधवारी कोणालाही पैसे देऊ नका असं सांगितलं. ज्यांनी दिले त्यांची परत येण्याची शक्यता नाही. बरीच मंडळी म्हणतात आम्ही त्यांना दिले हो, चांगलं म्हणून दिलं, चांगल्या कामाला दिले, बरोबर आहे. आपले जवळचे म्हणून दिले, चांगलं म्हणून दिले, चांगलं होतं म्हणून दिले, सगळे. बुध म्हणजे काय देवा हो, बुध म्हणजे बुद्धी फिरवणारा. इकडं लक्ष द्या, फार महत्वाचं आहे. बुद्धी फिरवणारा, हां, त्याची बुद्धी फिरते, पैसा आला, हां, बुद्धी फिरते लगेच. आपण म्हणतो हा माणूस हां घ्यायच्या वेळेस तर चांगलं बोलत होता, रडत होता, द्या हो, फार अडचण आहे, तुमची मी देऊन टाकी. पण समोरचा माणूस कर्क राशीचा असल्यामुळे भावनेच्या आहारी गेला आणि वाहून गेला. सातपुरासारखा पूर्ण पुरा आला, ते वाहून गेला. इकडं लक्ष द्यावं. नोट किया जाय भाई, कोणाला पैसे दिले तर हा व्यवहार आहे ना, पैसे म्हणजे व्यवहार, फार सुंदर, कुठं नाही ते फार गोड आहे. आपल्या सर्वांच्या हितासाठीच सांगता ही कथा बुधाची द्यावं. बुधवारी कोणाला जर पैसे दिले तर लिहून घ्या. त्यांनी सांगितलं हां तुम्ही पैसे दिले ना, लिहून घेतलं का? म्हणे नाही वा, तेवढंच नाही. मग तेवढंच चुकलं, मग तेवढंच चुकलं. लिहून घेतलं का? पैसे म्हणजे व्यवहार आहे ना. जनार्दन स्वामी सांगायचे 100 बका आणि 1 लिखा. लिहायला किती महत्व. जनार्दन स्वामीचं वाक्य जेव्हा आठवलं तेव्हा मला देवा काय करा. आता जेव्हा वाचण्यात आलं नवग्रहाबद्दल म्हणजे बुधाबद्दल तेव्हा कळलं. पण आता काय मोरा गेले तुझे पाय ना, आता रडून उपयोग काय आहे की? आता काही उपयोग नाही. सांगत तात्पर्य काय द्या हो. कितीतरी मंडळी म्हणतात बाबा आम्ही दिलं पण परत ते देऊ नाही राहिले हो. इतके फोन केले, फोन घेत नाही, येत नाही, देत नाही. काय करायचं आता? काय नाही, गप मारायचं. आता काय करायचं? गप मारायचं. का माहिती का? चूक झाली ना. चूक काय करते इकडे लक्ष द्यावं. चूक माणसाला पंक्चर करते, आहे की नाही? टायर पंक्चर करते की नाही चूक? चूक काय करते? नोट किया जाय भाई, चूक माणसाला पंक्चर करते. आपल्या जीवनामध्ये अशी चूक होऊ नका देऊ. विश्वास ठेवायचा संताची पायी, हा माझा विश्वास संताची पायी, माझा विश्वास सर्व भाविकास झालो त्याचा, सर्व भाविकास झालो त्याचा. त्याची माझ्या हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आपला विश्वास ठेवायचा असेल तर संतांच्या चरणावर ठेवा. बाकी या
जेवढी मंडळी नाही त्यांच्यावर ठेवू नका. बुद्धी बदलून जाती. हे कलियुगातले लोक आहे. आज इड बोलतील, लगेच उठल्यावर लगेच दुसऱ्याला सांगतील. इथं एक बोलतीन उठ ती दोन तोंडे म्हणतो ना आपण त्याला, आहे की नाही? तोंड तर एकच असते. का बरं म्हणतात? ही अशी मंडळी असतात. द्यावं म्हणून कधी विश्वास ठेवू नका. आपला विश्वास नोट किया जाय. एक सुंदर असा सुविचार आहे. आपला विश्वास कोणावरही ठेवावा. पाठ करा देवा, एवढं घेऊन जा या प्रवचनात. आपला विश्वास कोणावरही ठेवावा. डोळे झाकून ठेवा. त्याबद्दल काही दुमत नाही. पण आपल्या विश्वासाचा जर कोणी फायदा घेत असेल ते डोळे उघडून पाहावा. टाळ्या वाजवा. काय सांगायला लागत तुम्हाला ते आम्ही सांगायला नाही पाहिजे, पण तुमचं ते जड आहे की नाही शरीर झालं ते काय की लवकर टाळ्या वाजल्या जात. टाळ्या याच्यासाठी आपलं पाप गेलं पाहिजे. चांगलंच होतं. त्या आपल्या हातातल्या रेषा बदलून जातात म्हणून तुम्हाला अधूनमधून तुम्हाला टाळ्या वाजा सांगतात. पण कवा बी नाही मार का टाळ्या वाजायच्या. योग्य वेळी टाळ्या सांगायचं तात्पर्य का आपला विश्वास कोणावर ठेवायचं सारखं. आता या कलियुगामध्ये विश्वास ठेवायचा नाही. आपल्या जवळचे वाटतात, आपले वाटतात, नातेवाईक आहे जवळचे आहे, हां फार जवळचे आहे नातेवाईक वाटतात. आपल्याला विश्वास संपादन करून ते घेतात. द्या हो परत येते ना. आपली चूक आहे लिहून घेतलं नाही, आहे की नाही? आता बसा गप मारा, आहे की नाही? असो असा बुधाचा महिमा आहे. बुध खूप आहे. रात्रभर सांगितलं तरी दिवस होईपर्यंत तुम्ही इथंच बसाला ना आम्ही सांगत बसू. आपल्याला जास्त सांगायचं नाही. असं बुधाचा शेवट 9 ग्रहाचा जो मंत्र आहे इकडं लक्ष द्या. प्रियं गुकलिका श्यामं रूपेणा प्रतियं बुधं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमामि.